नमस्कार मित्रांनो. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे ट्रायन्यूक्लियोटाइड रिपीट म्युटेशन कसे लक्षात ठेवायचे. तर मी आज 4 ट्रायन्यूक्लियोटाइड रिपीट म्युटेशन घेतलेत. CAG ॲम्प्लिफिकेशन झाल्यावर काय होतं, हंटिंग्टन्स कोरिया होतं. CGG ॲम्प्लिफिकेशन झाल्यावर फ्रॅजाइल एक्स सिंड्रोम होतं. CTG ॲम्प्लिफिकेशन झाल्यावर मायोटोनिक डिस्ट्रॉफी होते. GAA ॲम्प्लिफिकेशन झाल्यावर फ्रेडरिक्स अटॅक्झिया होतं. तर हे कसं लक्षात ठेवायचं. CAGचा उच्चार कसा होईल, काग होतं. मग काग हंटिंग्टन्स म्हणून लक्षात ठेवा. उरलेले सिंपल आहेत लक्षात ठेवायचे. फक्त पहिले लक्षात ठेवा, काग हंटिंग्टन्स. आपण काही झालं तर म्हणतो ना, काग हे झालं ते झालं, तर काग हंटिंग्टन्स लक्षात ठेवा. नंतर मग हे प्रत्येक ह्यामधलं मधलं अक्षर लक्षात ठेवा. आता CGG, जी कशात येते, फ्रेजाइल एक्स सिंड्रोममध्ये, फ्रेजाइलमध्ये जी येते. CTG ॲम्प्लिफिकेशन झाल्यावर टी कशात येते, मायोटोनिक डिस्ट्रॉफीमध्ये होते. टी ही तर कुठं दिसत नाही, फक्त CTGमध्ये टी दिसते. तर मायोटोनिक डिस्ट्रॉफीमध्ये लक्षात ठेवू शकतात, टी मायोटोनिक डिस्ट्रॉफीमध्ये दिसते. GAA ॲम्प्लिफिकेशन झाल्यावर काय होते, फ्रेडरिक्स अटॅक्झिया होते. सेंट्रलचं ए लक्षात ठेवा. आपण प्रत्येक गोष्ट सेंट्रलची पाहिली, फक्त काग लक्षात ठेवा पूर्ण. उरलेले सगळ्या गोष्टी सेंट्रलच्या लक्षात ठेवा. तर मग जी कशा दिसते, फ्रेजाइलमध्ये दिसते. टी कशा दिसते, मायोटोनिकमध्ये दिसते. ए कशा दिसते, फ्रेडरिक्स अटॅक्झियामध्ये दिसते. तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता.